एक्झिक्युटर म्हणून एक व्यक्ती असते जी अपॉइंट करणं मॅन्डेटरी नाही, पण एक्झिक्युटर म्हणजे काय, तुमचं बिल कधी उघडलं जाणार तुम्ही नसताना, मग कोण बघणार ते बिल मध्ये दिले ते सगळं तंतोतंत फॉलो होते की नाही, ह्याच्यासाठी तुम्ही एक्झिक्युटर नेमता, त्याला तुम्ही सांगता. आणि जनरली 2 एक्झिक्युटर नेमा असं मी ऍडवाइस करते, कारण एकाचं काय झालं, डेथ झाली, एक कधी कधी असं एक्झिक्युटर शहराच्या बाहेर गेला, कुठे गेला, असं होऊ शकतं. त्यामुळे जनरली 2 एक्झिक्युटर नेमा, ते बरं पडतं. प्रोबेट प्रोसेसला जाताना पण एक्झिक्युटर असेल तरच प्रोबेटला जाता येतं आणि ते इझी प्रोसेस होईल. त्यामुळे मी तर ऍडवाइस करते की ऍटलीस्ट 2 एक्झिक्युटर तरी नेमाच. म्हणजे की जो एक्झिक्युटर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही दिले की माझा हा फ्लॅट ह्या मुलाला जावा, माझी एवढी कॅश आहे ती ह्या व्यक्तीकडे जावी, माझे हे दागिने आहेत ते ह्याला जावे, तर हे एक्झिक्युटरची जबाबदारी असते की मेल्यानंतर ते बिलच्या त्या गोष्टी करायच्या. म्हणजे प्रोबेट हायकोर्टमध्ये करायला जायचं, ते कोण जाणार करायला, एक्झिक्युटर. नाही तेच मी पुढे येते. तुमचा बेनिफिशरी पण तुमचा एक्झिक्युटर असू शकतो. कोणीही तुमच्या मुलाला तुम्ही बेनिफिशरीला विटनेस नाही करायचं, पण बेनिफिशरीला एक्झिक्युटर, ज्याला तुम्ही प्रॉपर्टी मिळेल त्यालाच मेहनत करू दे, टू एक्झिक्यूट द विल. ही हॅज टू एक्झिक्यूट द विल. सो जो बिल बनवतोय त्यालाच जबाबदारी तुम्ही देऊ शकता. सॉरी, बिल मध्ये प्रॉपर्टी देतोय त्यालाच तुम्ही जबाबदारी देऊ शकता की तू एक्झिक्यूट. पण अशी व्यक्ती पाहिजे ती करेल, कारण प्रोबेट हायकोर्टामध्ये फाईल करताना मेन काम ते एक्झिक्युटरचं असतं. त्यामुळे ती विश्वासातली व्यक्ती म्हणजे एक्झिक्युटर नसेल अपॉइंट केला एक्झिक्युटर नसेल अपॉइंट केला ना, प्रोबेट नाही म्हणत, मग एलेविथ विल म्हणतात त्याला. मग थोडी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. ज्याच्या तुम्ही विल मध्ये ज्यांना प्रॉपर्टी दिली ना त्यांना कोर्टात जावं लागतं, सगळ्यांना किंवा त्यातल्या 1-2 लोकांना. जर एक्झिक्युटर नेमला असेल तर तोच कोर्टात जाणार, असं आहे. सो प्रोबेट इज ऑलवेज बेटर दॅन एनी अदर वे. प्रॅक्टिकल विषय आहे. हो असं आहे. म्हणजे मी तुम्हाला बेस्ट पॉसिबल सिनारिओ सांगते. बघा, हे केलं नाही ना तर त्याला पायवाटा आहे, अडणार नाही गोष्ट कुठे. पण मी तुम्हाला सांगते की जे लिस्ट खर्च म्हणजे लिस्ट प्रॉब्लेम